मी तुम्हाला भारतातील एका अशा रेल्वे स्टेशनची गोष्ट सांगणार आहे ज्याला एकेकाळी भारताचा सर्वात भुताटकेचं रेल्वे स्टेशन म्हटलं जायचं. या स्टेशनचं नाव आहे बेगुनकोदोर रेल्वे स्टेशन. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात असलेलं हे छोटंसं रेल्वे स्टेशन 1960 साली सुरू करण्यात आलं. त्या काळात आसपासच्या गावांसाठी हे स्टेशन खूप महत्त्वाचं होतं. लोक रोज इथून प्रवास करत होते आणि स्टेशन नेहमी गजबजलेलं असायचं. पण काही वर्षांनंतर एक अशी घटना घडली ज्यामुळे या स्टेशनबद्दल एक भीतीदायक अफवा पसरली. असं सांगितलं जातं की एका रात्री स्टेशनवरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने रुळांवर एक पांढऱ्या साडीतील स्त्री धावताना पाहिली. त्या कर्मचाऱ्याने गावात सांगितलं की त्या स्टेशनवर भूत दिसतं. ही गोष्ट काही दिवसांतच संपूर्ण परिसरात पसरली. लोक घाबरू लागले. प्रवासी त्या स्टेशनवर उतरणं टाळू लागले. हळूहळू परिस्थिती अशी झाली की लोकांनी त्या स्टेशनवर जाणंच बंद केलं. काही कर्मचारी सुद्धा भीतीमुळे तिथे काम करायला तयार नव्हते. असं म्हणतात की या भीतीमुळे इंडियन रेल्वेजला शेवटी हा स्टेशन बंद करावा लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे स्टेशन जवळजवळ 40 वर्ष बंद पडलं होतं. रेल्वे थांबत नव्हत्या. स्टेशन पूर्णपणे ओसाड झालं होतं. पण 2009 साली भारतीय रेल्वेने या स्टेशनचा पुन्हा आढावा घेतला आणि तपास केला. कोणताही पुरावा न सापडल्यामुळे शेवटी हा स्टेशन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज बेगुनकोदोर रेल्वे स्टेशनवर पुन्हा ट्रेन थांबतात आणि प्रवासी प्रवास करतात. पण आजही अनेक लोक सांगतात की रात्री उशिरा त्या स्टेशनवर एक वेगळीच शांतता जाणवते. आणि कदाचित त्यामुळेच ही कथा आजही भारतातील सर्वात रहस्यमय रेल्वे स्टेशनच्या गोष्टींपैकी एक मानली जाते.